हे गाइस, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल डिकोड बिट्स. सो गाइस, आजच्या आपल्या पायथॉन सिरीज पार्ट 17 मध्ये आपण आज पायथॉन फंक्शन बद्दल बघणार आहोत. सो पायथॉन फंक्शन म्हणजे काय, कशा प्रकारे पायथॉन मध्ये फंक्शन आपण डिफाइन करत असतो, त्यामध्ये पॅरामीटर किंवा आर्ग्युमेंट कशा प्रकारे आपण पास करतो, त्याला कॉल कसं करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो विदाउट एनी फर्दर डिले, लेट्स स्टार्ट अवर टुडेज व्हिडिओ. सो फंक्शन काय आहे, तर फंक्शन एक रियुजेबल ब्लॉक ऑफ कोड आहे. सो जो एक कोड असतो किंवा जे काही आपल्याला एक्झिक्युशन करायचं असतं प्रोग्रामिंग मध्ये, तर त्या लाईन्स आपण सेपरेट न लिहिता आपण एक त्याचा ब्लॉक बनवला आणि त्या ब्लॉक मध्ये जर टाकलं किंवा एक फंक्शन बनवलं आणि त्या फंक्शन मध्ये टाकलं आणि ते फंक्शन कॉल केलं, तर तो आपला कोड जो असतो तो काय होत असतो, एक्झिक्यूट होत असतो. तर एखादा स्पेसिफिक टास्क परफॉर्म करण्यासाठी आपण फंक्शनचा जनरली यूज करत असतो. सो फंक्शन्स अलाउज यू टू राइट अ कोड इन अ मॉड्युलर वे ॲज वेल ॲज ऑर्गनाइज वे अँड अ रियुजेबल कोड. तर फंक्शनचा यूज केल्यामुळे किंवा फंक्शनचा वापर केल्यामुळे आपण काय काय करू शकतो, तर कोडला ऑर्गनाइज करू शकतो, मॉड्युलर वेने कोड लिहू शकतो, त्याचबरोबर कोडचा आपण रियूज करू शकतो. आता रियूज कशा प्रकारे, जर सपोज तुम्हाला एक फंक्शन लिहायचं आहे ज्यामध्ये काही कॅल्क्युलेशन करायचं, जसं की एखादा एखादा टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे किंवा जीएसटी कॅल्क्युलेट करायची किंवा ऍडिशन करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे, हे ऑपरेशन तुम्हाला परफॉर्म करायचं आहे. आणि हे जे ऑपरेशन आहे तुम्हाला मल्टिपल प्लेसेसला लागणार आहे किंवा मल्टिपल प्लेसेसला तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर त्या केसमध्ये तुम्ही मल्टिपल प्लेसेसला तो कोड लिहिणार का कॅल्क्युलेशनचा, तर नाही. तर त्या केसमध्ये आपण काय करतो, एक फंक्शन घेतो आणि त्या फंक्शनमध्ये जे काही कॅल्क्युलेशन असेल आपलं, तर ते कॅल्क्युलेशन आपण त्या फंक्शनमध्ये ऍड करत असतो आणि जिथे आपल्याला त्या कॅल्क्युलेशनची आवश्यकता पडणार आहे फक्त त्याच ठिकाणी आपण ते फंक्शन कॉल करत असतो. सो दिस इज अबाउट द फंक्शन. म्हणजे फंक्शन नेमकं आहे काय किंवा काय यूज करतात, तर ते आपण बघितलेलं आहे. सो जर तुम्ही इथे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पण बघू शकतात. सो इन शॉर्ट, जर तुम्हाला व्हॉट इज पायथॉन हे समजून घ्यायचं असेल, तर तुम्हाला व्हॉट इज पायथॉन फंक्शन हे समजून घ्यायचं असेल, तर इन शॉर्ट डेफिनेशन ज्याची काय आहे, इट्स अ रियुजेबल ब्लॉक ऑफ कोड दॅट्स परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क अलाउइंग फॉर मॉड्युलर ऑर्गनाइज अँड रियुजेबल कोड. सो दिस इज अ डेफिनेशन. जर तुम्हाला कोणी विचारलं तर ही डेफिनेशन तुम्ही त्यांना सांगू शकता. सो अगदी सोपा असा कन्सेप्ट आहे. सो आता व्हाय डू यू नीड फंक्शन इन अ पायथॉन. तर पायथॉन मध्ये तुम्हाला फंक्शनची आवश्यकता काय किंवा गरज काय. सो समटाइम यू नीड टू परफॉर्म अ टास्क मल्टिपल टाइम्स इन अ प्रोग्राम. जसं मगाशी मी म्हटलं की तुम्हाला काही ऍडिशन करायची किंवा काही कोणतेही XYZ कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि ते मल्टिपल प्लेसेसला तुम्हाला करायचं आहे, फक्त एका ठिकाणी नाही तर मल्टिपल ठिकाणी करायचं आहे. एका ठिकाणी जर असलं असतं तर आपण कोड लिहिला असता, 2-3 लाईनचा जो काय आपल्याला कॅल्क्युलेशन करायचा जो कोड होता तो कोड आपण लिहिला असता. पण आपल्याला जर मल्टिपल ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचं आहे तर त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल, फंक्शन लिहावं लागेल. सो समटाइम यू नीड टू परफॉर्म अ टास्क मल्टिपल टाइम्स इन अ प्रोग्राम. सो अँड यू डोंट वॉन्ट टू कॉपी द कोड अँड फॉर सेम टास्क ऑल द प्लेसेस. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तो कोड कॉपी करायचा आहे, तर हे तुम्ही नाही करू शकत. तर त्या केसमध्ये किंवा ती केस हँडल करण्यासाठी आपण काय करत असतो, एक फंक्शन लिहित असतो. तर त्या फंक्शन मध्ये जो काही कोड असेल, लाईन्स ऑफ कोड असेल, तो आपण रॅप करतो किंवा त्या फंक्शन मध्ये टाकतो आणि जिथे तो टास्क परफॉर्म करायचा आहे त्या ठिकाणी आपण काय करतो, फंक्शन कॉल करत असतो. आता समजून घ्यायचं झालं तर कशा प्रकारे, आता आपण सर्वात आधी 1 by 1 जाऊया की फंक्शन म्हणजे काय किंवा फंक्शनची सायकल काय असते. सो दिस इज द फंक्शन युजेस सायकल. सर युजेस सायकल हे बघण्यापूर्वी आपण हे जे लाईन आहे की फंक्शन का गरजेचं आहे, तर ते आधी आपण समजून घेणार आहोत. तर सपोज तुम्हाला ऍडिशन करायची, ऍडिशन ऑफ द 2 नंबर. एकदम सिंपल एक्झाम्पल घेऊया या ठिकाणी. तर सपोज तुम्हाला 2 नंबरची ऍडिशन करायची. सपोज एक्स हा एक माझ्याकडे नंबर आहे 10 किंवा त्याची XY व्हॅल्यू असू शकते, इथे मी 10 घेतला आणि Y हा एक व्हेरिएबल आहे किंवा एक पॅरामीटर आहे, त्याची व्हॅल्यू आपण इथे 20 घेतलेली आहे. तर आपल्याला तुमचा ब्लॉक ऑफ कोड आहे किंवा इथे एक प्रोग्राम आहे. तर आता ही लाईन नंबर फर्स्ट आहे, इथे तुम्हाला काय करायचं आहे,
कॅल्क्युलेशन करायचं आहे किंवा ऍड करायचं आहे. सो इथे तुम्हाला ऍड करायचा आहे. तुम्हाला ह्या लाईनला पण हा कोड टाकावा लागेल. इथे काय करावं लागेल, एक्स प्लस वाय करावं लागेल. परत काही लाईन्स नंतर सपोज लाईन नंबर 12 वर परत तुम्हाला काहीतरी ऍडिशन करायची आहे. परत काय करावं लागेल, तुम्हाला इथे ऍड करावं लागेल. तर मग हा ऍड करण्यासाठी परत तुम्हाला ही लाईन लिहावं लागेल, एक्स प्लस वाय. त्यानंतर परत लाईन नंबर 20 वर तुम्हाला काहीतरी परफॉर्म करायचं आहे, म्हणजे ऍडिशन परफॉर्म करायची आहे. तर त्या केसमध्ये परत तुम्हाला इथे एक्स प्लस वाय करावं लागेल. आता काय झालं, तर हा जो कोड आहे एक्स प्लस वायचा, हा कोड तुम्हाला 3 टाइम्स इथे काय करावा लागला, मल्टिपल लिहावा लागला. आता हे जे कॉपी पेस्ट आहे, आता ही तर सिंगल लाईन आहे, पण काही ठिकाणी आपल्याला मल्टिपल लाईनचे पण कोड असतात. जे काही कॅल्क्युलेशन असतात ते मल्टिपल लाईनचे पण असू शकतात. तर ते जर मल्टिपल लाईनचे कॅल्क्युलेशन असतील, तुम्हाला त्या मल्टिपल लाईन इथे कॉपी पेस्ट करावं लागतील. तर त्या केसमध्ये काय होत असतं की तुमच्या लाईन्स ऑफ कोड्स पण वाढतात आणि मॅनेजेबल नसतो तो कोड. जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी काही चेंज करायचे असतील, आता हा जो एक्स व्हेरिएबल आहे त्याला तुम्हाला चेंज करायचा आहे, एक्सच्या ठिकाणी तुम्हाला ए घ्यायचा आहे. तर तुम्हाला प्रत्येक लाईनला जाऊन हा व्हेरिएबल चेंज करावा लागेल. एक्सच्या ठिकाणी ए, इथे पण ए, इथे पण ए. जर तुमच्या प्रोग्रामिंग मध्ये तुम्ही जिथे ते हे लाईन्स ऑफ कोड्स लिहिलेले आहे किंवा हे कॅल्क्युलेशन केलं आहे, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तो व्हेरिएबल मॅन्युअली जाऊन चेंज करावा लागेल. तर आता ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, तर ह्या अवॉइड करण्यासाठी पायथॉनमध्ये फंक्शन आहे. नॉट ओनली इन द पायथॉन, तर प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये फंक्शन असतं. तर आता पायथॉनमध्ये फंक्शन असतं. तर आता पायथॉनमध्ये फंक्शन कशा प्रकारे असतं ते आपण पुढे बघूया, इन डिटेलमध्ये बघूया. पण आता एक जस्ट शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो. तर पायथॉनमध्ये जर तुम्हाला ह्या गोष्टी जर फंक्शन मध्ये करायच्या असतील, तर तुम्ही डीईएफचा यूज करू शकता. तुमच्या फंक्शनचं नाव जे काही असेल ते ऍड असं नाव घ्यायचं. तुम्हाला काही पॅरामीटर पास करायचे असतील तर पॅरेंथेसिस कोलन, आणि ती जी काही तुम्हाला बॉडी लिहायची असेल ती बॉडी तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. आता हे तर झालं पायथॉनचं. हे समजायला तर सोपं आहे, पण जर तुम्हाला कम्पेअर करायचं असेल किंवा तुम्हाला जावास्क्रिप्ट येत असेल, कारण मी प्रत्येक वेळेस जावास्क्रिप्ट सोबत कम्पेअर यासाठी करतो की जावास्क्रिप्टची प्रोग्राम लँग्वेज जी आहे ती ऑलमोस्ट सर्वांना येते, सर्वांना माहिती आहे जावास्क्रिप्ट मध्ये कशा प्रकारे आपण फंक्शन लिहितो, व्हेरिएबल डिक्लेअर करतो किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा प्रकारे करतो. आणि पायथॉन इज लिटिल बिट सिमिलर विथ द जावास्क्रिप्ट. त्यामुळे मी जावास्क्रिप्टचे एक्झाम्पल प्रत्येक वेळेस सांगत असतो. आणि जावास्क्रिप्टचे व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते बघितले असतील तर ते समजायला तुम्हाला सोपं जाईल किंवा लिंक लागायला तुम्हाला सोपं जाईल. त्यामुळे मी इथे जावास्क्रिप्टचे एक्झाम्पल घेत असतो. तर जावास्क्रिप्टमध्ये हेच जर करायचं झालं तर आपण कशा प्रकारे करतो, तर आपण जावास्क्रिप्ट इथे घेतो मी, जेणेकरून समजायला पाहिजे. तर सोपं जावास्क्रिप्ट मध्ये कसं करतो आपण, फंक्शन कीवर्ड लिहितो, बरोबर. फंक्शन कीवर्ड नंतर फंक्शनचं नाव लिहित असतो. जसं की मला ऍड करायचं आहे, सो मी इथे ऍड घेतलं. परत पॅरेंथेसिस, कर्ली ब्रॅकेट ओपन, कर्ली ब्रॅकेट क्लोज, आणि कर्ली ब्रॅकेट ओपन आणि क्लोज मध्ये जे काय लिहितो ते फंक्शनची बॉडी असते. तर तिथे आपण काय करत असतो, एक्स वाय झेड हे कॅल्क्युलेशन करत असतो. आता हे जे पॅरेंथेसिस आहे, या पॅरेंथेसिस मध्ये आपण पॅरामीटर घेऊ शकतो, म्हणजे व्हॅल्यू पास करण्यासाठी. तर इथे सपोज मी पॅरेंथेसिस घेतला, इथे एक्स कॉमा वाय आणि इथे ब्रॅकेट. तर एक्स मध्ये जी काही व्हॅल्यू असेल ती ह्या एक्स ला असाइन होईल, वाय मध्ये जी काही व्हॅल्यू असेल ती वाय ला असाइन होईल. आणि इथून आपण याला रिटर्न पण करू शकतो, रिटर्न एक्स प्लस वाय. तर सेम आहे, इथे फंक्शन कीवर्ड वापरलाय, इथे डीईएफ म्हणजे डेफिनेशन कीवर्ड वापरलाय. फंक्शन नेम ऍज इट इज आहे, पॅरेंथेसिस ऍज इट इज आहे. इथे पण आपण एक्स आणि वाय असं पास करू शकतो, म्हणजे एक्स ला आणि वाय ला जी व्हॅल्यू असेल, जी आपण व्हॅल्यू आपण पास केलेली असेल ती व्हॅल्यू आपण या ठिकाणी पास करत असतो. आता इथे जे लाईन्स ऑफ कोड लिहिले, तर इथे तुम्हाला प्रत्येक वेळेस हे लाईन्स लिहायची गरज आहे का, नाही. तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट हे ऍड जे फंक्शन आहे ते ऍड फंक्शन इथे पास करायचं आहे, आणि जी काही तुम्हाला व्हॅल्यू पास करायची असतील त्या व्हॅल्यू तुम्ही अशा प्रकारे पास करू शकता. आता फर्स्ट लाईनला तुम्हाला 10 + 20चं कॅल्क्युलेशन करायचं आहे, तर तुम्ही 10 + 20 इथे पास करू शकता लाईन नंबर 1 ला. 2 ला जर पास करायचं आहे तर तुम्ही परत सेम फंक्शन इथे कॉल करू शकता. तिथे तुम्हाला सपोज 20 आणि 40चं कॅल्क्युलेशन करायचं आहे, 20 आणि 40 तुम्ही तिथनं पास करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही मल्टिपल प्लेसेसला तुमच्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये किंवा तुमच्या प्रोग्राममध्ये कॉल करू शकता आणि एक्झिक्यूट करू शकता. सो दिस इज अबाउट द फंक्शन. फंक्शन का गरजेचं आहे किंवा काय यूज करायला हवं, तर दिस इज अबाउट दॅट. सो आता नेक्स्टला जाऊया आपण की एक्झॅक्टली फंक्शनची जी सायकल आहे ती सायकल कशा प्रकारे वर्क करत असते. ओके, सो फंक्शन युजेस सायकल. सो सर्वात आधी काय करायचं आहे, ते फंक्शन आपल्याला यूज करायचं आहे, पण कधी करायचं, का करायचं, तर ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं. सर्वात पहिला जो टास्क असणार आहे आपला तो आहे आयडेंटिफाय द टास्क. म्हणजे फंक्शन नेमकं आपल्याला
कुठे यूज करायचा, प्रत्येक ठिकाणी फंक्शन यूज करायचं नाहीये. जर तुम्हाला एकाच ठिकाणी पर्टिक्युलर काही कॅल्क्युलेशन करायचं असेल ते तुम्हाला नंतर रिपीट करायचं नाहीये, त्या केसमध्ये फंक्शन यूज करायचं नाही. ते सेम लाईनला तुम्ही 1 लाईन 2 लाईन जे काय असेल ते लिहून करू शकता. पण जर तुम्हाला एखादी गोष्ट रिपीटेडली करायची आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला फंक्शन यूज करावं लागेल. तर त्या सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, तर ती जी काही गोष्ट आहे ती आपल्याला रिकॉग्नाइज करायची किंवा आयडेंटिफाय करायची. सो रिकॉग्नाइज द रिपीटेटिव्ह टास्क इन द प्रोग्राम. तर तुमचा टास्क कुठे रिपीट होणार आहे तर ते आपल्याला काय करायचं आहे, आधी आयडेंटिफाय करायचं आहे. तो दिस इज द फर्स्ट पॉइंट. त्यानंतर काय करायचं आहे, तर आपल्याला फंक्शन क्रिएट करायचं आहे. जसं मी मगाशी मागच्या स्लाइडला इथे तुम्हाला दाखवलं, इथे आपण काय केलं, एक फंक्शन क्रिएट केलं. हे पायथॉन मध्ये केलं, हे जावास्क्रिप्ट मध्ये केलं, बरोबर. तर तसंच फंक्शन तुम्हाला काय करायचं आहे, इथे क्रिएट करायचं आहे. सो क्रिएट अ फंक्शन, दिस इज युअर सेकंड स्टेप. फंक्शन क्रिएट केल्यानंतर, आता फंक्शन क्रिएट केल्यानंतर व्रॅप द टास्क कोड इनटू द फंक्शन. जसं की आपण मगाशी एक फंक्शन घेतलं इथे आणि फंक्शनच्या आत जो काही आपला कोड होता तो इथे व्रॅप केला. तर त्याला आपण फंक्शनची बॉडी म्हणत असतो. तर ती जी काही फंक्शनची बॉडी असते ती ऍक्च्युअल आपला कोड असतो जो एक्झिक्यूट होणारा असतो. तर तो कोड आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. सो दिस इज युअर सेकंड टास्क. आता तुमचा थर्ड टास्क काय असणार आहे, कॉल अ फंक्शन. आता तुम्ही फंक्शन लिहिलं, फंक्शनमध्ये जे काय तुम्हाला एक्झिक्युशन करायचं आहे ते घेतलं. आता तुम्हाला काय करायचं, फंक्शनला कॉल करायचं आहे, कारण ते एक्झिक्युशन होणं गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, थर्ड टाइमला त्याला कॉल करायचं आहे. एक्झिक्यूट द फंक्शन व्हेन एव्हर नीडेड. जिथे तुम्हाला त्या फंक्शनची गरज आहे, लाईन नंबर 1, 10, 12, 13, जिथे इथे गरज आहे तिथे तुम्ही त्याला फंक्शनला जस्ट त्या फंक्शनच्या नावाने कॉल करायचा आहे. त्यानंतर परफॉर्म द टास्क. फंक्शन कॉल केल्यानंतर फंक्शनमध्ये जे काही कोड असेल तो कोड या ठिकाणी तुमचा काय होणार आहे, 4 नंबरला एक्झिक्यूट होणार आहे किंवा परफॉर्म होणार आहे. आणि लास्ट आपली जी स्टेप असणार आहे ती आहे रिपीट इफ नीडेड. तर ज्या ठिकाणी तुम्हाला सेम लाईन ऑफ कोड एक्झिक्यूट करायचा आहे तर त्या ठिकाणी तुम्ही हे जे फंक्शन आहे ते फंक्शन कंटिन्युअली कॉल करू शकता. सो कंटिन्यू कॉलिंग द फंक्शन फॉर द रिपीटेड टास्क. तर अशा प्रकारे ही जी फंक्शनची आहे ती लाईफ सायकल आहे किंवा युजेस ऑफ लाईफ सायकल आहे. अगदी सोपा कन्सेप्ट आहे. सो आता नेक्स्ट आपण बघणार आहोत फंक्शन डेफिनेशन. मगाशी आपण बघितली पण तरी आपण इथे अजून एकदा बघणार आहोत की एक्झॅक्टली फंक्शन डेफिनेशन म्हणजे काय. तर फंक्शन डेफिनेशन स्टार्ट विथ द def कीवर्ड अँड द नेम ऑफ द फंक्शन. द फंक्शन डेफिनेशन ऑलवेज एंड विथ द कोलन. मगाशी मी तुम्हाला करून दाखवलं पायथॉन मध्ये, तर सेम इथे आपण परत बघूया. तर स्टार्ट विथ द def कीवर्ड. सो पायथॉन मध्ये कधीही तुम्हाला फंक्शन लिहायचं असेल तर सर्वात आधी तुम्हाला हा कीवर्ड यूज करावा लागेल, def. त्यानंतर फंक्शनचं नाव XYZ काहीही असू शकतं, पण आपण रिस्पेक्टिव्ह नाव ठेवत असतो. रिस्पेक्टिव्ह म्हणजे काय, किंवा रिलेटेड नाव आपण ठेवत असतो. जसं की तुम्हाला युजर नेम गेट करायचं आहे, सो तुम्ही इथे def गेट युजर नेम अशा प्रकारे फंक्शनचं नाव लिहू शकता. त्यानंतर पॅरेंथेसिस द्यायचा आहे. पॅरेंथेसिस नंतर आपल्याला काय करायचं, ते कोलन द्यायचे. तर कोलनने हे जे स्टेटमेंट असतं ते एंड होत असतं. आता इथे तुम्ही गेट युजर नेम तुम्हाला गेट करायचा म्हणून गेट युजर नेम घेतलं. तुम्हाला जर काही कॅल्क्युलेशन करायचं असेल तर तुम्ही कॅल म्हणून पण घेऊ शकता. त्यामध्ये काही पॅरामीटर पास करायचे असतील तर तुम्ही 2 व्हेरिएबल घ्या यामध्ये आणि कोलन घ्या. पण सुरुवातीला नेहमी तुम्हाला सुरुवात काय करायची, def कीवर्डने सुरुवात करायची. तर अशा प्रकारे तुम्ही फंक्शन डेफिनेशन पायथॉन मध्ये करू शकता किंवा लिहू शकता. आणि याच्या नंतर तुम्हाला जो काही कोड एक्झिक्यूट करायचा तो कोड तुम्हाला या ठिकाणी लिहायचा नेक्स्ट लाईनला. सो दिस इज अबाउट द फंक्शन डेफिनेशन. सो फंक्शन डेफिनेशनचे पण 3 टाइप्स किंवा आपण त्याला 3 भागांमध्ये डिवाइड करू शकतो. सो सर्वात आधी def कीवर्ड, जसं की वरती तुम्ही इथे बघितलं, सर्वात आधी आपण def कीवर्ड घेतला. त्यानंतर इनिशिएट द फंक्शन डेफिनेशन. def कीवर्ड यूज करून आपण फंक्शन डेफिनेशनला काय करत असतो, इनिशिएट करत असतो. सो इथे आपण काय घेतला, इथे तुम्ही खाली स्क्रीनशॉट मध्ये पण बघू शकता, def कीवर्ड घेतला. त्यानंतर फंक्शनचं नाव, सो def कीवर्ड आपण या ठिकाणी घेतला. त्यानंतर आपल्याला फंक्शनचं नाव लिहायचं आहे, तर इथे ग्रीट म्हणून आपण इथे काय केलं, फंक्शनचं नाव घेतलं, आयडेंटिफाय द फंक्शन. त्यानंतर कोलन घ्यायचा आहे. कधीही पायथॉनचं जे फंक्शन आहे ते कोलनने काय होत असतं, एंड होत असतं. म्हणून आपण या ठिकाणी काय घेतलं, कोलन घेतला, मेक द एंड ऑफ द डेफिनेशन. आणि या ठिकाणी आपलं फंक्शन काय झालं, क्लोज झालं. आणि त्यानंतर हे जे खालती आपण लिहिलं इथे ही कमेंट टाकलेली आणि प्रिंट हा लिहिलेला आहे, ही फंक्शनची बॉडी आहे. सो पुढे जाण्यापूर्वी आपण एक सेम फंक्शन जे आहे ते आपल्या कोडमध्ये एडिटरवर करून बघणार आहोत. सो जाऊया आपल्या कोड एडिटरवर.
आणि जसं आपण तिथे बघितलं तसं सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, DEF हा कीवर्ड लिहायचा आहे. DEF कीवर्ड लिहिल्यानंतर जे काही तुम्हाला फंक्शन करायचं असेल, जो टास्क परफॉर्म करण्यासाठी तुम्हाला फंक्शन लिहायचं असेल, तर त्या टास्क रिलेटेड नाव त्या फंक्शनला द्यायचं आहे. आता सपोज मला एखादा मेसेज द्यायचा आहे, तर तुम्ही सिंपल ग्रीट म्हणून एक फंक्शन घेणार आहे, पॅरेंथेसिस आणि त्यानंतर कोलन. त्यानंतर जो काही मेसेज तुम्हाला प्रिंट करायचा आहे, सो इथे आपण प्रिंट घेणार आहोत. प्रिंटमध्ये जस्ट मी हाय लिहिणार आहे. याला आपण सेव्ह करूया आणि याला रन जर केलं तर इथे काहीही प्रिंट होणार नाही. का प्रिंट नाही होणार? कारण या फंक्शनला आपण कॉलच नाही केलं, जस्ट आपण इथे फंक्शन डिफाईन केलं आणि फंक्शनची बॉडी लिहिलेली आहे. आता फंक्शन कशा प्रकारे कॉल करायचं तर ते आपण बघणार आहोत. सो फंक्शनची बॉडी पण आपण बघितली. तर फंक्शन बॉडी म्हणजे काय, तर हे फंक्शन डिफाईन केलं आणि फंक्शन डिफाईन केल्यानंतर इथे हे काय झालं, फंक्शन डेफिनेशन. सो इथे डिफाईन केलेलं आहे फंक्शन या लाईनला, आणि ही जी आहे ही काय झाली, बॉडी, ही पूर्ण जी आहे ती काय आहे, फंक्शनची बॉडी आहे. काय आहे, ही बॉडी आहे, फंक्शनची बॉडी. तर इथे ह्या लाईन नंतर म्हणजे डिफाईन फंक्शन डेफिनेशन नंतर जे काही तुम्ही लिहिणार ते सगळं फंक्शनची बॉडी कन्सिडर होणार आहे. ओके, सो दिस इज अ फंक्शन बॉडी. आता मेन पॉईंट आहे, जसं की आपण फंक्शन तर डिफाईन केलं, डिक्लेअर केलं, पण आपण रन सुद्धा केलं होतं, पण त्या आउटपुट नाही मिळालं आपल्याला. तर का नाही मिळालं? कारण आपण फंक्शन कॉल नाही केलं. तर आता फंक्शन कॉल कशा प्रकारे करायचं किंवा फंक्शन कॉलिंग म्हणजे काय तर ते समजून घेऊया. सो व्हेन यू वॉन्ट टू यूज द फंक्शन यू नीड टू कॉल इट. जेव्हा तुम्ही फंक्शनला जेव्हा तुम्हाला त्या फंक्शनला यूज करायचं आहे तेव्हा त्या फंक्शनला तुम्हाला कॉल करावं लागेल, त्यानंतरच ते फंक्शन एक्झिक्यूट होणार आहे. सो फंक्शन कॉल इन्स्ट्रक्ट पायथॉन टू एक्झिक्यूट द कोड इनसाइड द फंक्शन. तर जेव्हा फंक्शन आपण कॉल करतो तर तेव्हा पायथॉन काय करतं, तर पायथॉन त्या फंक्शनला इन्स्ट्रक्शन देते की फंक्शनमध्ये जो काही कोड आहे त्या कोडला तुला काय करायचं आहे, एक्झिक्यूट करायचं आहे. सो टू कॉल अ फंक्शन यू राईट अ फंक्शन नेम फॉलोड बाय द इन्फॉर्मेशन दॅट द फंक्शन नीड्स इन अ पॅरेंथेसिस. तो फंक्शन कॉल करायचं आहे तर कशा प्रकारे करू शकतो आपण, अगदी सिंपल आहे. जस्ट मगाशी कसं आपण फंक्शन इथे DEF घेतलं, त्यानंतर ग्रीट म्हणून फंक्शनचं नाव घेतलं, पॅरेंथेसिस दिलं ओपन, आणि इथे प्रिंट मध्ये काय घेतलं आपण, हाय घेतलं होतं, बरोबर, हाय घेतलं होतं. तर आता हे हाय मला जर प्रिंट करायचं असेल तर त्याला कॉल करावं लागेल. सो कॉलिंग फंक्शन. तर फंक्शनला काय करायचं, आपल्याला कॉल करायचं. तर कशा प्रकारे आपण कॉल करू शकतो, तर हे जे ग्रीट आहे तर ते ग्रीट तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं, फक्त कॉल करायचं. इथे तुम्हाला काय करायचं, फक्त ग्रीट जे आहे ते कॉल करायचं, ग्रीट लिहायचं आणि पॅरेंथेसिस द्यायचं. जर या पॅरेंथेसिस मध्ये काही पॅरामीटर असतील एक्स वाय झेड जे काही असतील तर ते तुम्ही इथनं पास करू शकता. तर कसे करायचे ते आपण नेक्स्ट टॉपिक आपला तोच आहे ते बघणार आहे. जस्ट कॉल कसं करायचं ते आपण या ठिकाणी बघितलं. त्यानंतर तुम्ही इथे ग्राफिकली सुद्धा समजून घेऊ शकता की सर्वात आधी आपल्याला काय करायचं, फंक्शन कॉल लाईफ सायकल कशा प्रकारे वर्क करतं फंक्शन, तर ते सुद्धा आहे. तर सर्वात आधी राईट अ फंक्शन नेम, तर फंक्शनचं नाव लिहायचं आहे जे की आपण वरती मगाशी लिहिलं ग्रीट म्हणून. तर फर्स्ट पॉईंट दिस इज डन. त्यानंतर ऍड अ पॅरेंथेसिस, तर पॅरेंथेसिस सुद्धा ऍड केले आपण. कसं लिहिलं आपण, इथे ग्रीट घेतलं, त्यानंतर पॅरेंथेसिस ऍड करायची आहे, आणि पॅरेंथेसिस ऍड केल्यानंतर इन्क्लूड द पॅरेंथेसिस टू एन्क्लोज द आर्ग्युमेंट. त्यानंतर पास द आर्ग्युमेंट. इथे काही जर आर्ग्युमेंट पास करायचे असतील तुम्हाला तर इथे तुम्ही पास करू शकता. जसं की सपोज मला स्ट्रिंग पास करायची तर इथे हाय ही स्ट्रिंग मी इथे पास केली. सो सेकंड पॉईंट डन, थर्ड पॉईंट डन, आणि फोर्थ इज द एक्झिक्यूट. ते फंक्शन कॉल झाल्यानंतर काय होणार आहे, हे हाय त्या फंक्शनमध्ये जाणार आहे, आणि त्यानंतर जे काही प्रिंट स्टेटमेंट असेल ते स्टेटमेंट त्या ठिकाणी प्रिंट होणार आहे. तर आपला फोर्थ पॉईंट इज ऑल्सो डन. तर अशा प्रकारे आपलं जे फंक्शन असतं ते एक प्रकारे कॉल होत असतं. सो आपण आपलं फंक्शन सुद्धा जे आपण कोड एडिटरवर घेतलेलं आहे तर ते सुद्धा आपण काय करणार आहोत, रन करून करणार आहोत. तर आता हे इथे आपण फंक्शन डेफिनेशन आणि बॉडी हे दोघी घेतलेलं आहे. आता आपल्याला जस्ट त्याला रन करायचं. तर रन करण्यासाठी आपण काय करणार आहोत, फंक्शनचं नाव जे आहे ते आपण या ठिकाणी लिहिणार आहोत आणि पॅरेंथेसिस एन्क्लोज करणार आहोत. याला सेव्ह करूया आणि रन करूया. तर तुम्ही ते बघू शकता हाय जे आहे ते या ठिकाणी प्रिंट झालेलं आहे, कारण हाय आपण प्रिंट स्टेटमेंटमध्ये लिहिलेलं होतं, त्याकरता हाय इथे आपल्या कन्सोलवर प्रिंट झालेला आहे. सो अशा प्रकारे फंक्शन कॉल करू शकता. त्यानंतर पासिंग इन्फॉर्मेशन टू द फंक्शन. आता एखादं फंक्शन आहे, आता आपण जे फंक्शन लिहिलेलं आहे ते फंक्शन नॉर्मल फंक्शन होतं, म्हणजे इथे स्टॅटिक हा जो डेटा जेव्हा तुम्ही फंक्शन कॉल कराल तेव्हा हाच डेटा प्रिंट होईल. पण तुम्हाला डायनॅमिक डेटा जर हवा असेल तर त्या केसमध्ये आपल्याला त्या फंक्शनला काहीतरी इन्फॉर्मेशन, जी इन्फॉर्मेशन तुम्हाला डायनॅमिकली हवी असेल तर ती इन्फॉर्मेशन आपल्याला काय करावी लागेल, पास करावी लागेल. सो त्या केसमध्ये
आपले जे काही आर्ग्युमेंट्स आहेत त्या आर्ग्युमेंट्सला डेटा द्यावा लागेल आणि ते पॅरामीटर कॅच करेल आणि नंतर तो प्रिंट करेल. सो सपोज दॅट यू वॉन्ट टू ग्रीट युजर्स बाय देअर नेम्स. To do it, you need to specify a name in a parenthesis of the function definition as follows. तर तुम्ही इथे स्क्रीनशॉट मध्ये बघू शकता. जर तुम्हाला हॅलो जॉन, हॅलो कार्ल, हॅलो पीटर वगैरे असं काहीतरी द्यायचं असेल, बाय नेमने करायचं असेल, तर तुम्हाला प्रत्येक वेळेस नेम द्यावा लागेल. हाय हा आपला स्टॅटिक मेसेज होईल आणि नेम जे असेल ते आपलं डायनामिक होणार आहे. सो अशा प्रकारे डीएफ कीवर्ड घ्यायचा आहे ग्रीट आणि पॅरेंथेसिस मध्ये नेम हा एक पॅरामीटर म्हणू शकता किंवा आर्ग्युमेंट म्हणू शकता. सो नेम हा एक काय असेल या ठिकाणी पॅरामीटर असणार आहे. तर याला आपल्याला आर्ग्युमेंट पास करायचे. सो द नेम कॉल्ड फंक्शन पॅरामीटर ऑर सिम्पली अ पॅरामीटर. ओके. सो इथे तुम्ही बघू शकता इथे ऍक्च्युअल फंक्शन आपण घेतलेलं आहे. तर यामध्ये सर्वात आधी तर ही डेफिनेशन झाली, त्यानंतर ही बॉडी झाली, इथे फंक्शन आपण कॉल केलेला आहे आणि हे जे आहे नेम जे आहे नेम हे आहे पॅरामीटर. बरोबर. हा नेम जो आहे तो आहे पॅरामीटर आणि हा पीटर इथे आपण जो पास करतोय तो आहे आर्ग्युमेंट. हा जो आहे तो काय आहे आर्ग्युमेंट आहे. तर हा जो पीटर आहे ह्या नेम मध्ये स्टोअर होईल आणि नेम मध्ये स्टोअर झाल्यानंतर तो ह्या हाय पीटर म्हणून इथे प्रिंट होऊन जाईल. अगदी सोपा कन्सेप्ट आहे. लगेच आपण प्रॅक्टिकली करून बघणार आहोत. जर या फंक्शन मध्ये जर आपला कोड एडिटरवर आणि इथे सेम फंक्शन आहे. इथे तुम्हाला काय करायचं आहे नेम घ्यायचा आहे आणि डायनामिकली प्रिंट करायचा आहे. म्हणून आपण इथे एफ स्ट्रिंगचा यूज करणार आहोत आणि एफ स्ट्रिंग मध्ये इथे स्टॅटिक मेसेज आपला हाय राहणार आहे आणि डायनामिकली आपल्याला हे करायचं म्हणून इथे कर्ली ब्रॅकेट आणि नेम जो आपला इथे पॅरामीटर आहे त्याला इथे आपण बाइंड करणार आहोत. त्यानंतर इथे आपल्याला पास करावं लागेल व्हॅल्यू. मग इथे आपण पीटर म्हणून व्हॅल्यू पास करणार आहोत. सेव्ह करूया आणि रन करूया. तर तुम्ही इथे बघू शकता हाय पीटर या ठिकाणी आलेला आहे. आता तुम्ही सेम फंक्शन वेगवेगळ्या लाईन्सला कॉल करू शकतात आणि वेगवेगळे नाम त्या ठिकाणी पास करू शकता. आता जसं की पीटर झालं, व्हिक्टर झालं, त्यानंतर कार्ल झालं, जॉन झालं. सो मल्टिपल लाईनला इथे प्रिंट होईल. तर हाय पीटर, हाय व्हिक्टर, हाय कार्ल, हाय जॉन. तर अशा प्रकारे तुम्ही हे जे फंक्शन आहे ते फंक्शन रिपीट करू शकता किंवा रिपीटेडली कॉल करू शकता. सो अगदी सोपा कन्सेप्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला जो कन्सेप्ट असणार आहे तो आहे रिटर्निंग अ व्हॅल्यू. सो आता आपण फंक्शन मध्ये प्रिंट फंक्शन दिलेलं आहे म्हणजे स्टेटमेंटला डायरेक्ट प्रिंट केलाय. पण तुम्हाला जर एखादी व्हॅल्यू रिटर्न करायची फंक्शन मधनं रिटर्न करायची असेल तर ती कशा प्रकारे आपण करू शकतो. सो द फंक्शन कॅन परफॉर्म अ टास्क लाईक द ग्रीट फंक्शन और इट कॅन रिटर्न अ व्हॅल्यू. द व्हॅल्यू दॅट फंक्शन रिटर्न कॉल्ड रिटर्न अ व्हॅल्यू. ओके. सो मगाशी आपण जे बघितलं वर्ज तर इथे हे जस्ट सिम्पली प्रिंट होत आहे. प्रिंट स्टेटमेंट मध्ये जे आपण जे काही देणार आहोत ते स्टेटमेंट त्या ठिकाणी प्रिंट होणार आहे. पण या फंक्शन मधनं एखादी व्हॅल्यू जर आपल्याला रिटर्न करायची असेल आणि व्हेरिएबलला असाइन करायची असेल तर त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल रिटर्न कीवर्डचा यूज करावा लागणार आहे. सो इथे तुम्ही ग्राफिकली सुद्धा समजून घेऊ शकता. तर आपल्याला सर्वात आधी काय करावं लागणार आहे तर फंक्शन डिफाईन करावं लागणार आहे. सो क्रिएट अ फंक्शन विथ अ स्पेसिफिक टास्क. जर जो काही तुम्हाला टास्क असेल तर ते या ठिकाणी आपण फंक्शन डिफाईन करू शकतो. जसं की डीएफ ग्रीट म्हणून आपण या ठिकाणी फंक्शन डिफाईन केलं. फंक्शन या ठिकाणी डिफाईन केलं. सो त्यानंतर एक्झिक्यूट अ टास्क. सो टास्क जेव्हा आपल्याला एक्झिक्यूट करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे हे जे ग्रीट फंक्शन आहे त्याला इथे कॉल करावं लागणार आहे. कॉल केल्यानंतर या फंक्शन मध्ये जे काही रिटर्न असेल तर इथे रिटर्न करण्यासाठी रिटर्न सपोज हाय सिंपल हाय देतो तर हाय हे जे स्टेटमेंट आहे ते रिटर्न होणार आहे. तर जेव्हा हे आपण कॉल करू तेव्हा रिटर्न व्हॅल्यू यूज द रिटर्न स्टेटमेंट टू सेंड बॅक द व्हॅल्यू. जसं की इथे रिटर्न हाय केलं तर तिथे आपल्याला काय करायचं आहे रिटर्न स्टेटमेंट यूज करायचं आहे आणि जे काही रिटर्न करायचं आहे ते आपण या ठिकाणी लिहू शकतो हाय. आणि त्यानंतर यूज रिटर्न व्हॅल्यू युटिलाइज द रिटर्न व्हॅल्यू द कॉलिंग कंटेस्ट. तर आता ही जी काही व्हॅल्यू रिटर्न होणार आहे ते आपण एखाद्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकतो. जसं की जस्ट व्हॅल म्हणून एक व्हेरिएबल घेतलं मी आणि इक्वल टू जे ग्रीट फंक्शन आहे तर त्याला आपण डायरेक्ट इथे असाइन करू शकतो. तर या ग्रीट फंक्शन मध्ये आपल्याला काय मिळणार आहे तर हे जे हाय आहे रिटर्न हा हाय आपल्याला ह्या ग्रीट फंक्शन मध्ये मिळणार आहे आणि व्हॅल्यू मध्ये व्हॅल्यू इज इक्वल टू काय होणार आहे इथे हाय होणार आहे. तर अशा प्रकारे आपण रिटर्न स्टेटमेंट देऊ शकतो. तर तुम्ही इथे खाली पण बघू शकता. सो ग्रीट
डिफिनेशन सेम लिहिलेला आहे, डेफिनेशन आणि बॉडी सेम आहे, फक्त इथे आपण रिटर्न कीवर्डचा यूज केलेला आहे आणि त्याला प्रिंट केलेला आहे. लगेच आपण काय करणार आहोत, प्रॅक्टिकल करून पाहणार आहोत. तर त्यासाठी सेम आपण इथनं रिमूव्ह करूया. त्यानंतर इथे याला कट करूया. इथून आपल्याला काय करायचं आहे, जस्ट रिटर्न करायचं आहे एक कोलन हाय आणि पॅरेंथेसिस मध्ये नेम बाइंड करणार आहोत. आणि आता याला आपल्याला प्रिंट करायचं आहे. सेम स्टेटमेंट आपण इथे घेणार आहोत आणि आपल्याला इथे काय करायचं आहे, ग्रीट कॉल करायचा आहे आणि जे काही नेम असेल ते आपण सपोज पीटर त्याला पास करणार आहोत. सेव्ह करूया. पीटर इज अ स्ट्रिंग म्हणून आपण त्याला कोड देणार आहोत आणि याला रन करूया. तर इथे तुम्ही बघू शकता हाय पीटर सेम आपल्याला या ठिकाणी प्रिंट झालेला आहे. सो हे कशामुळे झालं, तर इथे रिटर्न स्टेटमेंटमुळे झालं. तर रिटर्न काय करतं, तर जे काही तुम्ही इथे स्टेटमेंट लिहिणार आहे ते रिटर्न होणार आहे आणि रिटर्न होऊन ते काय तुम्ही एखाद्या व्हेरिएबलमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता किंवा डायरेक्ट असं प्रिंट सुद्धा करू शकता. जर तुम्हाला प्रिंट करायचं नसेल, कुठे दुसरीकडे यूज करायचं असेल, तर तुम्ही ते व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून घ्या आणि तो व्हेरिएबल नंतर तुम्ही कुठेही जिथे तुम्हाला गरज असणार आहे तिथे तुम्ही त्याला यूज करू शकता. सो दिस इज अबाउट द रिटर्न स्टेटमेंट इन अ फंक्शन, हाऊ यू कॅन रिटर्न अ पर्टिक्युलर व्हॅल्यू फ्रॉम द फंक्शन. तर अशा प्रकारे तुम्ही एखादी व्हॅल्यू, एखादं कॅल्क्युलेशन, एखादी स्ट्रिंग, एखादी बुलियन व्हॅल्यू या ठिकाणून रिटर्न करू शकता. सो त्यानंतर लास्ट आपला जो टॉपिक असणार आहे तो आहे टाइप्स ऑफ फंक्शन. तर पायथॉनमध्ये कोणकोणत्या प्रकारचे फंक्शन असतात तर ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. तर कोणकोणते असतात, तर जसं की बिल्ट इन फंक्शन असतात. आता बिल्ट इन फंक्शन मध्ये कोणकोणते आले, तर प्रिंट आलं. सो प्रिंट मगाशी जे आपण यूज केलं, तर प्रिंट हे एक बिल्ट इन फंक्शन आहे. त्यानंतर लेन हे बिल्ट इन फंक्शन आहे. त्यानंतर टाईप हे जे एक आहे ते बिल्ट इन फंक्शन आहे. सो दीज आर द बिल्ट इन फंक्शन. त्यानंतर युजर डिफाईन फंक्शन. तर युजर डिफाईन फंक्शन कोणकोणते झाले, जसं मगाशी आपण ग्रीट हे जे फंक्शन घेतलं ते युजर डिफाईन झालं, कारण ते आपण डिफाईन केलेलं आहे. त्यानंतर जर तुम्हाला गेट आयडी किंवा गेट युजर आयडी असं झालं तर हे पण युजर डिफाईन झालं. त्यानंतर हे झाले बिल्ट इन फंक्शन, हे झाले युजर डिफाईन फंक्शन. आता थर्ड वन आहे लॅम्बडा फंक्शन. तर आता लॅम्बडा फंक्शन काय आहे, तर अनोनिमस सिंगल लाईन फंक्शन डिफाईन युजिंग द लॅम्बडा कीवर्ड. जर तुम्हाला सिंगल लाईन एकाच लाईन मध्ये एखादं फंक्शन लिहायचं असेल तर त्या केसमध्ये तुम्ही लॅम्बडा फंक्शनचा यूज करू शकता. तर लॅम्बडा फंक्शन कशा प्रकारे करायचं, तर तुम्हाला लॅम्बडा हा कीवर्ड लिहावा लागेल सर्वात आधी आणि त्यानंतर जे काही तुम्हाला पास करायचे आर्ग्युमेंट तर तेवढे पॅरामीटर्स तुम्हाला इथे घ्यावे लागतील. त्यानंतर कोलन द्यायचा आहे आणि जे काही कॅल्क्युलेशन करायचं आहे ते कॅल्क्युलेशन सिंगल लाईन तुम्ही करू शकता. सो एक्स कॉमा वाय कोलन त्यानंतर एक्स प्लस वाय हे तुम्हाला एकाच लाईन मध्ये लिहायचं आहे, खालती नाही. इथे जागा नाही म्हणून मी खालती लिहिला, पण तुम्हाला हे सिंगल लाईन मध्ये लिहायचं आहे. जसं की इथे सपोज मी लॅम्बडा घेतलं, त्यानंतर एक्स कॉमा वाय घेतलं, कोलन घेतलं आणि एक्स प्लस वाय घेतलं. तर अशा प्रकारे सिंगल लाईन लिहायचं आहे आणि एका व्हेरिएबलला ते तुम्हाला काय करायचं आहे, अटॅच करायचं आहे. तर हे आपण करून बघूया लॅम्बडा फंक्शन कशा प्रकारे एक्झिक्यूट होतं लिहायचं. तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, एक व्हेरिएबल घ्यायचा आहे. सो ऍड म्हणून एक व्हेरिएबल घेतला इक्वल टू लॅम्बडा. त्यानंतर दोन व्हेरिएबल घ्यायचे किंवा दोन पॅरामीटर्स म्हणू शकतो आपण. 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या, जेवढे तुम्हाला हवे तेवढे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर कोलन घ्यायचा आहे आणि जस्ट तुम्हाला काय करायचं इथे त्याची ऍडिशन करायची आणि नंतर तुम्हाला हे प्रिंट करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला प्रिंट करावं लागेल आणि प्रिंटमध्ये ऍड जे फंक्शन आहे ते फंक्शन आणि त्याला आपल्याला काय करायचं, आर्ग्युमेंट पास करायचे. तर सो इथे 20 आणि 40 हे मी पास करेल. त्यानंतर जस्ट रन करूया आणि ते तुम्हाला जे काही आउटपुट आहे तुमचं ते आउटपुट या ठिकाणी मिळालेलं. तर अशा प्रकारे जर तुम्हाला सिंगल लाईन कोड जर करायचा असेल कुठे तर तुम्ही लॅम्बडा फंक्शनचा पायथॉनमध्ये यूज करू शकता. जर अशा प्रकारे जर तुम्हाला सिंगल लाईन एखादा कोड हवा असेल तुमच्या प्रोग्राममध्ये किंवा कोडमध्ये तर तुम्ही अशा प्रकारे लॅम्बडा फंक्शनचा त्या ठिकाणी यूज करू शकता. सो गाईज, आय होप तुम्हाला आजचा जो कन्सेप्ट आहे पायथॉन फंक्शन समजला असेल. तुम्ही काहीतरी त्यातून नवीन शिकला असाल तर प्लीज आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ते पण साध्या सोप्या मराठी लँग्वेजमधनं पायथॉन शिकण्याचा प्रयत्न करतील. जर तुम्हाला क्वेश्चन असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की विचारू शकता. आम्ही तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील, क्वेरी असतील ते रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू.
आणि पुन्हा भेटूया एका नवीन कन्सेप्ट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.